नमस्कार मंडळी. प्रत्येकाच्या घरी नाश्त्याला पोहे बनवलंच जातं. तर आपण तेच कांदे पोहे जरा वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या चवीचं ट्राय करणार आहोत. तर अशाच एक वेगळ्या पद्धतीचं आणि एकदम कलरफुल आणि भन्नाट असं टेस्ट लागणारं, बनवायलासुद्धा अगदी सोपं, चटकदार अशा पोहेची रेसिपी मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपीसाठी आपल्याला इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घ्यायचं आहे. एक 8 ते 9 पाकळ्या इतकं पुदिना घ्यायचा आहे आणि थोडं ओलं नारळ घ्यायचं आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं कढीपत्ता घ्यायचा आहे, अर्धा चमचा जिरा आणि अर्धा लिंबाचा रस. आणि हे पेस्ट फाईन बनवण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं पाणी घालायचं आहे. आता एक छानसं ह्याचं पेस्ट बनवून घेऊयात. आता इथं बघू शकता आपलं पेस्ट छान बारीक असं पेस्ट झालेलं आहे. कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे. आता आपण पोहे भिजवून घेऊयात. एक 3 लोकांच्या अंदाजाने मी 4 मूठभर पोहे घेत आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही पोहे घ्या. आता पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचं लगदा बनवायचं नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. तर पोहे छानसं धुवून कोरडे करून घ्यायचे. हवं तर तुम्ही चाळणीमध्ये घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायचं. साखरेमुळं पोहे मस्त मऊ राहतात जास्त वेळ. आता कढई ठेवायचे गरम करायला. 2 चमचे तेल घातले आणि इथं मी शेंगदाणे तळून घेत आहे. तळलेले शेंगदाणे खूप छान लागतात. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. आता हे शेंगदाणे छानसं तळून झाले की आपल्याला हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता, जिरे, मोहरी छान तडतडले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक म्हणजे मी खूप बारीक नाही, थोडंसं जाडसरच चिरते. आता 2 मिरच्या घालत आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आता कांदा बेचव लागू नये म्हणून त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद घालायची चिमूटभर. कांदा आपल्याला अर्धा कच्चाच वाफवायचा आहे, म्हणजे पोह्यामध्ये छान लागतात. आता कोथिंबीर आणि पुदिनाचं जे पेस्ट बनवलं होतं ते पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं सगळं मॉइश्चर जाईल. एक 5 ते 7 मिनटं परतलं की ते मस्त भाजून निघतं मसाला. आता इथं बघू शकता 5 ते 7 मिनटात हे मस्त व्यवस्थित भाजून निघालं आहे. तेल त्याला सुटतं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण पोहे घालून घेणार आहोत. आता पोहे बघा किती छान मोकळे झालेले आहेत. पोहे अगदी मोकळे आणि लुसलुशीत असले तरच छान लागतात. आपले पोहे बघा अजिबात लगदा झालेला नाही आहे, छान मोकळे झालेले आहेत आणि मऊसुद्धा आहेत. आता हे पोहे आपला आपण सगळं मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता तळलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये पोहे मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की तुमचे पोहे खूपच मोकळे झाले तर तुम्ही थोडेसे पाणी शिंपडून त्याला 5 मिनटं वाफवून घ्या. मस्त पोहे छान वाफून निघतात आणि 1-2 तास छान मऊ राहतात. आता इथं बघू शकता आपले पोहे मस्त बनून तयार आहेत. अगदी छान मऊ लुसलुशीत झालेत, मोकळेसुद्धा झालेत, रंगसुद्धा सुरेख आला आहे, वास इतकं छान सुटलं आहे ना, तर अप्रतिम टेस्ट लागतं. आतापर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आता ह्याच्यावर मी सुकं खोबरं किसून घालत आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही शेव घालू शकता. हवं ते गार्निश करू शकता. मस्त असं एकदम टेस्टी चटकदार आपले पुदिना पोहे म्हणू शकता तुम्ही याला, असे तयार आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे बनलेत ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.